नमस्कार मंडळी, मी प्रकाश पिटकर. पुस्तकांच्या गोष्टी या माझ्या उपक्रमातली ही 7वी गोष्ट आहे. आज मी डेझर्टर या पुस्तकाची गोष्ट सांगणार आहे. पुस्तकाचा लेखक आहे गंथर ब्रांदमान. हा जर्मन आहे आणि गोष्टीतला हिरो देखील. मूळ पुस्तक इंग्लिशमध्ये आहे, आय डेझर्टेड रोमेल. पुस्तकाचा सुंदर मराठी अनुवाद केला आहे विजय देवधर यांनी. पुस्तक चंद्रकला प्रकाशनानं प्रसिद्ध केलं आहे. आम्ही हिमालय ट्रेकला गेलो की संध्याकाळी तंबूबाहेर सगळे बसतात गोल करून. मस्त वातावरण असतं. गावाबाहेर हे तंबू ठोकलेले असतात. सगळीकडे बर्फाच्छादित शिखरं दिसत असतात. दूरवर कुठेतरी शेकोटी पेटवलेली असते आणि मग गप्पा सुरू होतात. मनमोकळ्या गप्पा, मजा येते. कधीतरी पुस्तकाचं वाचन देखील होतं, म्हणजे एक वाचतो आणि सगळे ऐकतात. कधी कोणी पुस्तकाची गोष्ट सांगतो, कधी सिनेमाची गोष्ट सांगतो. हे सगळं इथे सांगायचं कारण की माझी ही गोष्ट अशी संध्याकाळी गप्पा मारल्यासारखी आहे, मोकळी साधी. युद्धस्य कथा रम्या असं आपण नेहमीच म्हणतो. युद्धकथा नेहमीच आपल्याला भुरळ घालत असतात. युद्धातले अनेक बिकट प्रसंग, थरार, साहस ही माणसाची सर्वोच्च आकर्षणाच्या गोष्टी आहेतच पूर्वीपासून. पुस्तकातली गोष्ट अशीच आहे, थरारक. एका अनुभवी सैनिकाची, सैन्यातून त्याने केलेल्या पलायनाची. खरं तर सैन्यातून पळून जाणं ही गोष्ट चांगली मानली जात नाही, मात्र गंथरचं हे पलायन एकदम जायज आहे. त्याच्या बाबांनी आपल्या देशासाठी, जर्मनीसाठी पहिल्या महायुद्धात मोठी मर्दुमकी गाजवली होती. खूप युद्ध खेळले ते. शेवटी एका युद्धामध्ये ते खूप जखमी झाले. एक पाय गमावून घरी आले. गंथरने देखील अगदी लहान वयातच जर्मन नेव्हीत प्रवेश केला. सेकंड लेफ्टनंट झाला. 1939 साली त्याने समुद्रावरची ही नोकरी सोडली आणि तो हिटलरच्या सेनेत दाखल झाला. अनेक साहसं त्याने केली. पोलंड, बेल्जियम, हॉलंड, फ्रान्स अशा देशात देखील तो युद्ध खेळला. अनुभवाने संपन्न होत गेला. आयर्न आणि फर्स्ट क्लास हे 2 मोठे बहुमान त्याला मिळाले. लेफ्टनंट म्हणून बढतीही मिळाली. नंतर 1943 साली त्याने हिटलरची ही नोकरी सोडली आणि तो सहारा वाळवंटातल्या आफ्रिका कोर युनिटबरोबर त्रिपोलीमध्ये आला. रोमेलच्या 21व्या पॅन्झर डिव्हिजनमध्ये तो कॉर्पोरेल म्हणून दाखल झाला. हेडक्वार्टरचा डिस्पॅच रायडर आणि चिलखती ट्रकचा ड्रायव्हर म्हणून जबाबदारी मिळाली. पुस्तकातली ही सगळी गोष्ट त्यानंतरची. उत्तर आफ्रिकेतल्या भूमध्य सागरालगतच्या अथांग अशा सहारा वाळवंटातली एका शूर सैनिकाच्या 3000 किलोमीटरच्या प्रवासाची, अत्यंत धोकादायक आणि खडतर पलायनाची, सतत आपला श्वास रोखून धरणारी. एप्रिल 1941, सहारा वाळवंटातली ती रखरखती, खरं तर आग ओतणारी दुपार. गंथर आपल्या चिलखती ट्रकमधून कासाबियांकाला निघाला होता. रणातला तो रस्ता सगळा मोकळा होता. गंथर आरामात चाललेला होता. अचानक त्याला थोडंसं दूरवर रस्त्याच्या कडेला एक इटालियन आर्मी ट्रक उभा असलेला दिसला. गंथरने आपल्या ट्रकचा वेग कमी केला. त्या ट्रकजवळ जे सैनिक दिसत होते त्यांच्या गणवेशावरून इटालियन म्हणजे सहारातले त्यांचे दोस्त फौजी भाईच होते. त्या ओसाड वाळवंटात बऱ्याच वेळानंतर 4 माणसं दिसल्याने गंथरने आपला ट्रक थांबवला. ट्रक थांबवल्यावर मात्र त्याला एक विलक्षण दृश्य दिसलं. अंगावर जवळजवळ कपडे नसलेल्या अवस्थेत एक अरब वाळूत पडलेला होता आणि ते 4 सैनिक त्याला लाथाबुक्क्यानी आणि बंदुकीच्या दस्त्याने बेसुमार बडवत होते. तो अरब रक्तबंबाळ स्थितीत वाळूत पालथा पडला होता. गंथरच्या पोटात त्याला बघून एकदम पिळवटून आलं. त्याला त्या अरबाविषयी खूप करुणा वाटली आणि इटालियन सैनिकांबद्दल तिरस्कार. गंथर आपल्या ट्रकमधून खाली उतरला. त्या इटालियन सैनिकांनी त्याला अभिवादन केलं. त्याला ड्रिंक दिलं. गंथरची अनुभवी नजर सगळ्या परिस्थितीचा वेध घेत होती. गंथरने ड्रिंकचा सीप घेत विचारलं, त्या अरबाचं काय करणार आहात?
त्याला देरणा इथल्या कैदी तळावर पोचवायचा हुकूम आहे आम्हाला. अजून 200 मैलांचा पल्ला आहे. तोपर्यंत हा जिवंत राहील की नाही अशी शंका आहे. आम्ही विचार करतोय की याला गोळ्या घालायच्या आणि रिपोर्ट करायचा की पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. गंथरला हे ऐकून त्यांची घृणा वाटली. त्याने ग्लासातलं ते ड्रिंक एका घोटात संपवलं आणि मनाशी काही एक निर्णय घेतला. त्यांना निरोप देत तो आपल्या ट्रकमध्ये शिरला. ट्रक सुरू केला आणि 50 यार्ड मागे घेतला. मग तो ड्रायव्हिंग सीटवरून उठला आणि त्याने आपल्या ट्रकच्या मशीनगनच्या घुमटीचा दरवाजा उघडला. मशीनगन त्या 4 सैनिकांवर त्याने रोखली. ते चौघही हादरले. अजिबात हलू नका, गंथर ओरडला. त्या माणसाच्या बेड्या काढा आणि एक जण त्याला इथे घेऊन या, जल्दी. पण कोणीही हललं नाही. दुसऱ्या क्षणी गंथरची मशीनगन कडाडली आणि त्या फैरीनं त्या चौघांच्या पायाखालची वाळू उडाली. मग मात्र ते प्रचंड घाबरले. त्यातल्या एका सैनिकाने खिशातल्या किल्लीने त्याच्या बेड्या काढल्या. त्याला उभा करा आणि आणा लवकर. त्या अरबाला धड उभं देखील राहता येत नव्हतं, इतकी त्याची अवस्था वाईट होती. त्या सैनिकाने कसा तरी त्याला ट्रकच्या आत आणलं, सीटवर बसवलं आणि तो खाली उतरला. त्याबरोबर क्षणाचाही उशीर न करता गंथरने आपला ट्रक भन्नाट उडवला. ते चौघही सैनिक आ वासून त्या विजेच्या वेगानं जाणाऱ्या ट्रककडे बघत राहिले. गंथरचा ट्रक दिवसभर दरमजल करत प्रवास करत राहिला. रात्री कुठेतरी त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या अरबाला खूप हुशारी वाटायला लागली. त्याची स्थिती नक्कीच कालच्यापेक्षा खूप चांगली झालेली होती. त्यानं आपलं नाव बेन ओमार आहे असं सांगितलं. तो एका भूमिगत संघटनेचा मोठा कार्यकर्ता होता. बार्सला कधी आलात तर माझ्या घरी अवश्य या. तुमचं जोरदार स्वागत होईल. मोठी बडदास्त राखली जाईल तुमची. तुम्ही माझा जीव वाचवलात. अरे त्यात काहीच विशेष नाही. युद्धकाळात अशा गोष्टी केवळ योगायोगाने घडतच असतात, गंथर म्हणाला. अल गाझाला त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. बेन उमार उंटांच्या एका काफिल्याबरोबर दुसऱ्या रस्त्याने आपल्या घरी गेला. सुरुवातीच्याच या गोष्टीत इतकी ताकद आहे की आपण क्षणातच मनाने सहारा वाळवंटात जातो. गंथर तर आपल्या मनाला व्यापतोच, पण बेन ओमारला देखील आपल्या मनात कायमचं स्थान मिळतं. गंथर नंतर आपल्या तळावर पोचतो. तिथल्या तंबूत येतो. तिथेच जोसेफ हा जिवलग झालेला त्याचा सहकारी स्वागत करतो. अरे तू आलास, किती छान वाटलं. आपले अजून 6 जण वाळवंटात गेलेत कामगिरीवर, परत आलेले नाही आहेत. 2 दिवस झाले. खूप शोधाशोध झाली त्यांची, पण अजून मिळालेले नाही आहेत. त्याचे डोळे ओले होतात. श्वास जड होतो. काही क्षणानंतर तो म्हणतो, तुला बघून मला खरंच खूप बरं वाटलं. अरे तुझी 2 पत्रं आलेत, ही घे. त्यात एक पत्र आईचं असतं. गंथर ते पहिलं उघडतो आणि वाचायला लागतो. काही वेळातच त्याचा चेहरा बदलतो, उदास होतो आणि डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. जोसेफला काही कळत नाही, मात्र तो पटकन उभा राहतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. त्यांनी माझ्या बाबांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये नेऊन फासावर चढवलं आहे. अरे माझ्या बाबांनी देशासाठी किती मर्दुमकी गाजवली. सगळं सोडून मी देखील या वाळवंटात देशासाठी लढतोय. माझ्या प्राणांची बाजी लावली. मला देखील आयर्न क्रॉस मिळाला आहे. पण याचा उपयोग काय? कशासाठी लढायचं? आज मी इथून पळणार. हे सगळं ऐकून जोसेफ देखील खूप हळवा झालेला असतो. त्या स्थितीतच तो देखील म्हणतो, मी तुझ्याबरोबर मी देखील येणार. नेमकं त्यावेळेला त्यांच्या तळावर एक मोठा कार्यक्रम चाललेला असतो आणि सगळे सैनिक, बहुतेक सैनिक त्या कार्यक्रमात मशगूल असतात. हे दोघंही आपल्या तळावर जातात आणि BMW कंपनीच्या 2 महाशक्तिशाली मोटरसायकली आणतात, साईड कार असलेल्या.
त्या मोटरसायकलींची टूल किट त्यात आहेत की नाही याची खात्री करतात आणि परत इतर वस्तू आणायला लगबगीने निघतात. हँड ग्रेनेडचे 2 बॉक्सेस आणतात. दोन्ही आपल्या साईड कारमध्ये ठेवतात. मशीन पिस्तुलं, त्यांच्या फायरिंगचे अनेक पट्टे, पेट्रोलचे कॅन्स, पाण्याचे कॅन्स, खाण्याचे अनेक प्रकारचे टिन्स, अशी सगळी बेगमी दोन्ही साईड कारमध्ये ते करतात. सोबत सहारा वाळवंटातल्या अनेक भागांचे नकाशे देखील ते घेतात आणि आपला तळ सोडतात. दोघंही डिस्पॅच रायडर असल्याने त्यांच्याकडे वेगळे खास पासेस असतात, त्यामुळे त्यांना मेन गेटवर कोणी अडवत नाही. आपला तळ सोडल्यावर मात्र ते 24 तास सतत प्रवास करत राहतात आतल्या रस्त्याने. साहजिकच आहे, ते पळून गेल्याचं कळल्यावर सगळीकडे वायरलेसवरून त्यांच्या पलायनाचे मेसेजेस जाणार असतात. इटालियन आणि जर्मन सैनिक त्यांना शोधायला बाहेर पडणार असतात. त्यांच्या ह्या मोटरसायकली मात्र त्यांना खूप मदत करतात. त्यांचा प्रवास चालूच असतो, वाटेतल्या सगळ्या चौक्या पहारे चुकवत. मध्ये रोज काही ना काही संकटं येतच असतात. काही वेळा त्यांना एखाद दुसऱ्याला मारावं देखील लागतं. काही वेळा हँड ग्रेनेड टाकून चौकी उडवावी लागते. असंच एका रात्री रस्त्यापासून जवळच खूप दगड असतात. त्या दगडांच्या आडोशाला आश्रयाला ते दोघंजणं मुक्काम करतात. सकाळी उठून चहा वगैरे होतो आणि पुढे जायची सगळी त्यांची तयारी आवराआवर सुरू असते आणि अचानक एक फायटर विमान त्यांच्या डोक्यावरून गोळ्यांचा मारा करत जातं. तुफान गोळीबार करतात ते. गंथर विजेच्या वेगानं जमिनीवर लोळण घेऊन एका मोठ्या दगडाच्या खाली आश्रयाला जातो. नंतर ते विमान बरेच फेऱ्या मारतं आणि अक्षरशः पावसासारख्या गोळ्या मारत असतात ते. काही क्षणांनी विमान निघून जातं. गंथर अंदाज घेतो आणि त्या कपारीतून बाहेर येतो. जोसेफला पहिलं काम करतो, म्हणजे जोसेफला तो शोधायला सगळीकडे त्याची नजर भिरभिरत असते. त्याला जोसेफ दिसतो, मात्र छिन्न विछिन्न अवस्थेत. त्याच्या मित्राचा मृत्यू झालेला असतो. गंथर उद्विग्न होतो, खूप दुःखी होतो तो, कारण जोसेफ त्याच्यामुळे निघालेला असतो. मग गंथर सगळीकडे फिरतो. शेवटी त्याला एक मोठा खड्डा दिसतो, पोकळीवजा खड्डा, ज्यात एक माणूस राहील. गंथर जोसेफला ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्यात ठेवतो. आपल्या जवळच्या हत्यारानं आजूबाजूची माती त्यात लोटत राहतो. छोटे मोठे दगडधोंडे आणतो आणि ठेवतो. आपल्या या प्रिय मित्राला त्या नैसर्गिक कबरीत चिरविश्रांतीसाठी ठेवतो. ती कबर सगळ्या बाजूने दगडमातीने नीट बंद झाली ना याची खात्री करतो आणि मग त्या कबरीजवळ बसतो. डोळ्यातून अखंड अश्रू वाहत असतात आणि हात त्या कबरीवरून फिरत असतो प्रेमाने. आणि नंतर मात्र तो आपल्या मित्राला जोसेफला निरोप देतो. हा सगळा परिसर असतो अल गझालाच्या आजूबाजूचा. मार्मारिका पर्वतराजी असते ती. ही जागा गंथर कधीच विसरणार नसतो. नंतर गंथरचा प्रवास सुरू होतो एकट्याचा. जर्मन आणि इटालियन सैनिक शिकारी कुत्र्यासारखे त्याच्या मागावर असतात. सगळीकडे त्याचे फोटो असलेले फलक लावलेले असतात. त्याला पकडणाऱ्याला मोठं बक्षीस लावलेलं असतं. या सगळ्या अडचणीतून, संकटातून तो जमेल तसा मार्ग काढत पुढे पुढे जात असतो. आणि अचानक एकदा त्याची मोटरसायकल एका खड्ड्यात कलंडते. पलटीच होते ती. आणि मग गंथरला दिसतं की त्याचा एक रॉड पार कामातून गेलाय. पुढे जाण्याच्या दृष्टीने ती लायक उरलेली नाही. मग मात्र तो थोडंसं पुढे जाऊन रस्त्यालगत दबा धरून बसतो. थोड्या वेळाने एक आर्मी ट्रक येतो. ड्रायव्हर एकटाच असतो. गंथर हा मोठा अनुभवी सैनिक आहे, प्रशिक्षित सैनिक आहे. तो ट्रकमध्ये घुसतो. ट्रक हस्तगत करतो, मात्र ड्रायव्हरला मारत नाही. त्याला थोडंसं पुढे जाऊन एका निर्जन ठिकाणी सोडून देतो आणि प्रवास त्याचा सुरू होतो आता ट्रकमधून. आणि तो बार्सला येतो. बार्स शहरात येतो. एका हॉटेलच्या खाली तो आपला इटालियन ट्रक लावतो आणि खोली घेतो, हॉटेलमधली रूम घेतो. त्याला वाटत असतं
की आपल्या भरपूर ट्रक सगळीकडेच फिरत आहेत, दिवसच युद्धाचे आहेत, त्यामुळे आपल्या ट्रकला कशाला कोण बघताय. पण त्याचा अंदाज बरोबर नसतो, चुकीचा असतो. त्याला कोणीतरी हेरलेलं असतं आणि ती खबर देखील तिथल्या जवळच्या सैनिकांच्या तळावर गेलेली असते. थोड्या वेळाने हॉटेलात मोठा फौजफाटा येतो. त्यांचे मोठमोठ्या बोलण्याचा आवाज ऐकून गंथरला सुगावा लागतो आणि कळतं गडबड आहे काहीतरी. तो विजेच्या वेगानं मागच्या साईडहून खाली उतरतो आणि आपल्या ट्रकमध्ये जातो आणि ट्रक सुसाट बाहेर काढतो. हमरस्त्याकडे न जाता तो ट्रक बार्सच्या एका दाट लोकवस्तीच्या दिशेने नेतो. इकडे सैनिकांना कळतं की गंथर पळाला आहे. मग अनेक पथकं त्याला शोधायला हमरस्त्यावर सुटतात सगळ्या बाजूनी. हा मात्र तोपर्यंत त्या दाट लोकवस्तीत आतमध्ये घुसलेला असतो. थोड्या वेळाने त्याच्या ट्रकच्या बोनेटवर 3 तरुण बसतात आणि त्याला दिशा दाखवायला लागतात. गंथर त्याच्यावर विश्वास ठेवतो. थोड्या वेळाने एका मोठ्या आलिशान घरासमोर ते ट्रक थांबवायला सांगतात आणि घराकडे बोट दाखवून सांगतात की तू आत जा. गंथर ट्रक थांबवून त्या घरात जातो. त्याला घराच्या दिवाणखान्यातल्या गालिच्यावर बसवलं जातं सन्मानाने. थोड्या वेळाने तिथे एक माणूस येतो. तो गंथरचं मोठ्या आनंदाने स्वागत करतो. त्याला कडकडून मिठी मारतो. तो बेन उमार असतो. बेन उमारने गंथरचे फोटो लावलेले बोर्ड बघितलेले असतात आणि त्याने आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सावध केलेलं असतं की चुकून जर का गंथर ह्या भागात आला तर त्याला मदत करा, वाटेल त्या प्रकारची मदत करा आणि त्याला आपल्या तळावर आणा. नेमका गंथर बार्सला आलेला असतो. बेन उमार त्याला म्हणतो, अरे रोज मला तुझी काळजी वाटायची, रोज वाटायचं मला अगदी आतून की मी तुला मदत केली पाहिजे. आणि विलक्षण योगायोगाने तू बार्सला आलास. हॉटेलातली ती धुमश्चक्री आम्हाला कळली आणि आमच्या मुलांनी तुला इथे आणलं. तुझे थोडेसे ऋण फेडण्याची मला संधी मिळाली. अल्लाची कृपा, त्याची लीला अगाध आहे. बेन उमार त्याला बारजवळ असलेल्या डोंगरातल्या त्यांच्या तळावर नेतो दुसऱ्या एका वाहनातून. त्याचा ट्रक त्याची मुलं घेऊन येतात. तो तिथल्या बंडखोर लोकांचा मोठा सुरक्षित तळ असतो. त्या डोंगरातल्या गुहात मोठी सुंदर व्यवस्था असते. तिथे गेल्यावर पहिले 2 दिवस तो गाढ झोपतो. इतक्या दिवसांच्या मोठ्या प्रवासाने, त्यातल्या सततच्या तणावाने तो खरं तर प्रचंड दमलेला असतो. 2 दिवस त्याला जागच येत नाही. जाग येते ती कोणाच्या तरी मुलायम स्पर्शाने. शेगडीच्या उजेडात त्याला त्या स्त्रीचं मोहक आणि सुंदर रूप दिसतं. ती त्याचे पाय चेपत असते. ती असते सलीना, बेन उमारची लहान बहीण. 3 आठवडे ती त्याची सेवा करते, अगदी जीव लावून. त्याला प्रेमही देते. या काळात तो बेन उमारच्या बंडखोर लोकांबरोबर इटालियन आणि जर्मन सैनिकांवरच्या छुप्या हल्ल्यात भागही घेतो. त्यांच्या मोहिमा समजून घेण्याच्या दृष्टीने, अनुभव मिळण्यासाठी. नंतर मात्र एक दिवस तो बेन उमारला सांगतो की मी माझ्या सुटकेच्या माझ्या मोहिमेप्रमाणे उद्या निघणार आहे, पुढे निघणार आहे. तुम्ही सगळ्यांनी माझी इतकी सुंदर बडदास्त ठेवलीत की मी फक्त कृतज्ञता व्यक्त करू शकतो, बाकी काही नाही. बेन उमार त्याला सांगतो की आम्ही ब्रिटिशांना सांगून तुझ्या सुटकेचे प्रयत्न करू शकतो. गंथर म्हणतो, नाही, मी सोल्जर आहे, मला माझ्याप्रमाणे वागू दे. त्याचा निर्धार बघून बेन उमारचा नाईलाज होतो. इकडे बेन उमारच्या माणसाने गंथरच्या ट्रकचं उत्तम सर्व्हिसिंग करून त्याला जय्यत तयार ठेवलेलं असतं. त्यामध्ये त्यामध्ये पाणी, पेट्रोल, खाण्याचे पदार्थ सगळे ठेवलेले असतात. गंथर सलीनाचा, बेन उमारचा, तिथल्या सगळ्या मंडळींचा ओल्या डोळ्यांनी निरोप घेतो आणि त्या डोंगराच्या उतारावरून त्याचा ट्रक निघतो. रात्रीची वेळ असते. तो बेंगाझीच्या दिशेने प्रयाण करतो. त्या अगोदर मात्र त्याने एक गोष्ट केलेली असते. एका कागदावर एक पत्र लिहिलेलं असतं आणि ते पत्र पोस्टात टाकायची विनंती त्याने बेन उमारला केलेली असते. ते पत्र असतं जोसेफच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी कळवणारं. त्याचा प्रवास सुरू होतो. 2 दिवसांनी एका संध्याकाळी रस्त्या बाजूच्या एका पडक्या किल्ल्यात तो आश्रय घेतो. बीर अल हशीमचा तो निर्जन किल्ला असतो. नक्कीच सुरक्षित वाटावी अशी ती जागा असते.
तो तिथे गाढ झोपतो. मात्र पहाटे कधीतरी त्याच्या डोळ्यांवर बॅटरीचा प्रखर झोत पडतो. तो सावध होऊन डोळे उघडतो तर त्याला समोर टॉमी गन रोखलेली दिसते. ते ब्रिटिशांचं गस्त पथक असतं. ते त्याला ताब्यात घेतात. युद्धकैदी करून त्याला ब्रिटनमध्ये पाठवण्यात येतं. गोष्ट इथे संपते. गंथर इंग्लंडमध्ये 8 वर्ष राहतो, इंग्लिश भाषा शिकतो आणि मग आपली ही सुटकेची गोष्ट तो इंग्रजीत लिहितो. पुढे ही गोष्ट जगात फार लोकप्रिय होते. पुस्तकात इतक्या गोष्टी आहेत, मी काहीच सांगू शकलो नाही. शक्य पण नाही एवढं सगळं सांगणं वेळेच्या मर्यादेमुळे. पण गंथरची ही गोष्ट चित्तथरारक आहे. आपल्याला पार झपाटून टाकते, गोष्ट खिळवून टाकते. गंथरचा अफाट साहस, समयसूचकता, शौर्य, त्याचा हा भन्नाट प्रवास आपल्याला दिपवतो. माणसाच्या मोठ्या सामर्थ्याचा, चिवटपणाचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येत राहतो. देर्ना, टोब्रुक, बेंगाझी, त्रिपोली, बार्स, कासाबियांका, सहाराचा वाळवंट, ही सगळी ठिकाणं आपल्या परिचयाची होतात. न जाताही आपल्याला सगळं माहिती होतं पुस्तकामुळे. पुस्तक जरूर वाचा, तुम्हाला नक्की आवडेल. माझी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. तुमच्या मित्रमंडळींना ही गोष्ट पाठवा. माझ्या यूट्यूब चॅनलवर ही गोष्ट आहे. माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चला मंडळी, तुमचा निरोप घेतो. अशीच एखादी नवीन गोष्ट घेऊन मी लवकरच परत येईन. काळजी घ्या. नमस्कार.